दिंडोरीचं रणक्षेत्र गाजून राज कोंदरगडावरती आलं. राजांनी आपल्या फौजेला विसावा दिला. जखमींची शुश्रूषा केली. प्रतापराव आनंदराव इंकुजीपंत यांच्यासह राजा पुढचं बेट ठरवित असता एक आनंदाची बातमी राजांना कळाली. मोरोपंतांना शिवनेरी घेण्यात जरी अपयश आलं होतं तरी जाता जाता त्यांनी त्र्यंबक गडावरती भगवा निशाण मात्र चढवलं होतं. दाऊद खानाचा मुलगा अहमद खान आणि जसवंत सिंग यांच्यातील वैर मात्र इकोपाला गेलं होतं. मुअज्जम आणि दिलेर खान यांच्या भांडणामुळे ते दोघेही गाफील होत. राजाने या संधीचा फायदा घ्यायचा ठरवलं. 15-20 दिवस कुंजरगडावरती मुक्काम करून राज ताज्या दामानं मोहिमेसाठी बाहेर पडलं. त्यांचं लक्ष खिळलं होतं कारंजावरती. वऱ्हाडची राजधानी शोभावी असं कारंजा शहर होतं. अफाट संपत्तीनं भरलेलं हे व्यापारी केंद्र. राजा आपल्या 20,000 फौजेसह बऱ्हाणपुराकडे गेलो आणि बऱ्हाणपुरात खुद्द जसवंत सिंग होता. बऱ्हाणपूर टाळून राजांनी नजीकचं बहादूरपूर लुटलं आणि मोरोपंतही त्यावेळी खानदेशात धुमाकूळ घालीत होते. राजांच्या फौजा वेगाने कारंजाकडे जात होत्या. राज बेसावत कारंजाजवळ पोहोचलं. राजांनी कारंजे वेढलं. 4 विशींनी मराठे आत घुसले. एक जात धनिक व्यापारी कैद केले होते. वाड्यांना खंत्या लागल्या. पेठांची संपत्ती रस्त्यावर आली. राजांना अपरंपार धन मिळालं. सर्वात जो मोठा धनिक होता तो मात्र राजांच्या हातून निसटला. स्त्रीचा वेश घेऊन तो पळून गेला आणि 3 दिवस राजांचा मुक्काम मात्र कारंजात होता. त्याने कारंजाच्या व्यापाऱ्यांकडून वार्षिक खंडणी कबूल करून घेतली. कारंजात एवढी संपत्ती राजांना मिळाली होती की ती वाहून नेण्यासाठी 4,000 बैल आणि तेवढीच मात्र गाढवं लागली. राजा खान देशाकडे वळलं. लूट मिळवीत नंदुरबार नजीकच्या मुलखातून 14ची खंडणी देण्याबद्दलचे करार करून घेत राज पुढं सरकत होते. त्यातच त्यांना मोरोपंतही येऊन मिळाले आणि वाढलेल्या मदतीच्या जोरावर विशेष परिश्रम न करता अहिवंत खळा जावडा मार्कंडा हे केले राजांनी पदरात पाडून घेतले. राजांचा रोग सालेरकडे वळल्याचे दिसतात दाऊद खान सालेर वाचवण्याला धावला. पण वाटेतच त्याला शिवाजीराजांनी सालेर जिंकल्याचं समजलं आणि सालेरचा किल्लेदार सालेर वेढ्यात मात्र ठार झाला आणि त्याच्या मेहुण्यानं सालेरचा किल्ला राजांच्या स्वाधीन केला. कारंजाची करोडो होण्याची लूट घेऊन राजगडला आलं आणि तेवढ्यात तोलामोलाचा सालेर किल्ला आणि आजूबाजूचा प्रदेश मात्र राजांच्या अधिपत्याखाली आला आणि राजांनी अफाट अशी संपत्ती मात्र कारंजात मिळाली. ही घेऊन मात्र खऱ्या अर्थानं राजगडावरती रवाना झालं. जय भवानी, जय शिवराय.